नमस्कार, मी भाऊसाहेब लवटे, BBL डिजिटल न्यूजतर्फे. तर आज आपण आलो आहोत राजूर जिल्हा जालना येथे महेश गीर गोशाळा. तर आपल्यासोबत जे सर आहेत ते सर आज आपल्याला त्यांच्या गीर गोशाळेची माहिती सांगणार आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारणार जे काही ते आज गोसंवर्धन करतात. तर त्याबद्दल मला तर पहिला प्रश्न राहील की तुमच्या महेश गीर गोशाळेचा प्रवास कसा सुरू. नमस्कार. सर्वप्रथम माझा परिचय तुम्हाला मारुती नामदेव तालुदे, राहणार राजूर गणपती, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. हा प्रवास थोडासा जरा एक 2014मध्ये सुरुवात केली आपण. अनावधानाला गाडीमध्ये आलो आपण. काहीतरी जीवनामध्ये जे गोष्टी घडतात आणि एक मानसिक समाधान, मेंटली स्ट्रेस कमी करण्यासाठी काही. तर तुम्ही ब्राझीलमधून काही सिमेंट आणले, आता हे सगळं ब्राझीलच्या सिमेंटचे तुम्ही उत्पत्ती जशी केली, तर ती तुम्हाला कल्पना कशी सुचली की त्यामागचा उद्देश काय होता? बघा, 1850 पासून ते 1962 पर्यंत पोर्तुगीज जे होते युद्धमनला, त्यांनी वेगवेगळ्या फेसमध्ये भारतातून ते गायी घेऊन गेले. त्यावेळेस ते महत्त्व कळालं. आज आपली गाय मूळ भारतातली ब्राझीलसारख्या देशामध्ये दिवसाला 35-40 लिटर दूध देऊ राहिली, ती इथं का देत नाही? ते सगळ्या गोष्टीचा सगळा अभ्यास केल्याच्या नंतर मी ब्राझीलला गेलो आणि तिथून तिथले जे टॉप 5चे जे बुल आहेत, पेद्रो दा सिल्वा, रडार, चेंगीस खान, जाग्वार आणि सिएसान्सिओ, ह्या बुलचे सीमंत तिथून घेऊन आलो. आणि आता तुमच्या समोर एक परिणाम दुधाचे मी आता लाईव्ह बघितलं. मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवलं. काय होतं, सांगणं आणि बघणं यामध्ये मोठा फरक पडतो. तर ब्राझीलच्या गीर गाई आणि भारतातील गीर गाई यामध्ये नेमका फरक काय जाणवतो? नाही, काही फरक नाही आहे. ब्राझीलच्या बी गाई मूळ भारतीय वंशाच्याच आहे, फक्त त्यांनी प्रॉपरली एक नसल सुधार केली. तिथं काय झालं, मुळामध्ये काही गोष्टीच्या चुका झाल्या. आजही आपण आपल्या ज्या काही नाते सोयीर संबंध करतो तर ते सगळं बघून करतो, म्हणजे रक्ताचं एक नातं होऊ देत नाही. तर भारतामध्ये गाईमध्ये तेच झालं. इनब्रीडिंग खूप प्रमाणात झाल्यामुळं गाईचं दूध चालल्या गेलं आणि त्यांनी काय केलं, शुद्धता पाळणे, इनब्रीडिंग होऊ दिली नाही. आजही ब्राझीलमधले लोक भारतात, गुजरातमध्ये येऊन ब्लड चेंज करण्यासाठी सीमा आणि एंट्री घेऊन जातात. त्याच्यामुळं सगळा बदल झाला. तर या नवीन पिढीतील समजा गाईकडून आपल्याला किती लिटर दुधाची अपेक्षा आहे? आता तुम्हाला मी आता सध्या दाखवलं की साधारणतः एक 18-19 लिटरपर्यंत पहिल्या वेतामध्ये गेली. हे लाईव्ह तुम्हाला दाखवलं आता. बरोबर. हां. आणि अपेक्षा 20+ चालणार समजा 100%. तर मला तर जास्त अपेक्षा नाही आहे. 15च्या वर मी दूध भेटतं तर भरपूर समाधानी. मी एका टायमाला 5-6 लिटर दूध दिलं वाचून पाजून तरी खूप समाधानी. जास्त दूध अपेक्षा नाही करायची. पण हा फक्त दूध उत्पादन वाढवणे हा उद्देश आहे की रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्या गाईचा शारीरिक बांधा किंवा त्यांचा दीर्घ आयुष्य यावर मी यामध्ये काही भर दिला आहे? बघा, नसल सुधार हा शब्द असा आहे ब्रिडिंगचा की त्याच्यामध्ये तुमचं सगळं बघितलं जातं. गाईचं आरोग्यापासून दुधाची क्षमता, तिचं सौंदर्य, बॉडी स्ट्रक्चर, सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सगळ्या गोष्टीचाच अभ्यास करून त्यालाच म्हणतो नसल सुधार, ब्रिडिंगचं काम. आणि मग जर तुमचं वारंवार नुसतं तुम्ही दूध वाढवलं आणि वारंवार जर पशु जर आजाराला बळी पडला तर तुम्ही शेतकरी हे होणार. आणि शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे, 5-6 लिटर जरी दूध भेटलं एका टायमाला तरी शेतकरी समाधानी. त्यानुसार तर गीर गाई ज्या शेतकऱ्यांनी गीर गाई पाळावं, शेतकऱ्यांनी गीर गाई पाळण्याकडे वळावं, त्यासाठी तुम्ही आत्ताने आपल्या चर्चा करताना एक उदाहरण सांगितलं की समुद्र मंथनातून काम निर्माण, त्याबद्दल थोडं 1-2 मिनिट अजून परत सगळ्यांना चर्चा करायला सांगितलं. तसं काही काही कथा असतात, जास्त सांगण्यात काही हे नाही आहे. मस्त एक कथीच आहे की पांढरी गीर जे आपण ब्राझीलमधून वापस आणायचं रिझन तेच आहे. भारतातला आपला एकमेव गर्व आहे, आपल्याला भारतातलं एक काम आहे आपला. व्हाईट गीर आपल्याकडे आहे, वापस आणलं. तिथं पेद्रो दा सिल्वा म्हणून एक बुल आहे, त्याची आई आहे नाथा म्हणून, सिल्वान्या फार्मची. म्हणजे पेद्रो दा सिल्वान्या हा असा बुल आहे की दरवर्षी त्याची डॉटर जी मुलगी आहे ना चॅम्पियन असते, म्हणजे असते तिथं स्पर्धेमध्ये, किंवा मुलगा नाही त्याचा समजा चॅम्पियन होतो. म्हणजे दुधाचं जे काही हिस्ट्री तिथे क्रिएट झाली ते पेद्रो दा सिल्वान्याचा जास्त वाटा आहे. तर महेश गीर गोशाळेचे पुढील 5 वर्षात काय स्वप्न काही नाही. आता आपल्याला जो बेस तयार करायचा होता, आपण जे 12 वर्षाचे अर्थक घडवले ब्रीडिंगमध्ये, मी एक गोष्ट समजून चुकलो होतो
जे काही ज्या गोष्टी घडण्यामध्ये गुजरातचाही काही हात आहे, म्हणजे काय असतं, एक तुम्हाला एक नवी दिशा भेटते. मी गुजरातचे जे काही टॉप लीडर आहे त्यांच्याकडे गेलो होतो एक 7-8 वर्ष अगोदर, आणि त्यांना सांगितलं की मी असं एक चांगलं काम करतोय गाईचं संवर्धनाचं, की तुमची आता याच्यामध्ये पिढी गेली, तुम्ही खूप चांगल्या गाई तयार केल्या, गुण केल्या, गुण बनवले, तर मला तुमच्याकडून आशा आहे, तुम्ही पैसे सांगा आणि 5 गाई आणि 1 नंदी द्या. मी युवन म्हणजे खूप मोठ्या आकड्यापर्यंत समजा 5, 10, 20 लाखापर्यंत त्यांना द्यायची तयारी होती, तरी त्यांनी मला गाई आणि सांड दिला नाही बा. त्यांचे शब्द असे होते की तुम्ही शोधा गाई आणि चांगलं वळू वापरून तुमच्या गाई तयार करा. मी त्यांना हा प्रश्न केला की तुम्ही 50 वर्ष घालून तयार केलं, आज आम्हाला जर हेतून भेटलं तर आम्ही ET आणि IOFच्या माध्यमातून त्याच्यापासून चांगले तयार करू शकतो. पण ते नाही दिल्यामुळं मला ब्राझील गाठावं लागलं. एक मनामध्ये एक हे तयार झालं की आता हे जर शक्य हे देणार नाही, मग तिथून जाऊन हे सगळं ते आपल्या समोर आहे. जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशा उच्च जनुकीय समजा क्षमतेच्या गिर किंवा वासाची जर गरज असेल तर ते तुमच्या माध्यमातून कसं दिलं जाणार? एक थांबा, आता एक 5-6 महिने समजा आपण आपला आता सेक्स ऑर्डर सिमन आणि एम्ब्रियोची आपण तयारी करतोय. हा पहिला बेस खूप महत्त्वाचा होता. आपल्याकडे आज ह्या डोनर काऊ सिलेक्टेड याची दुधाची क्षमता आता तुम्हाला लाईव्ह दाखवलंय, साधारणतः 18-20 प्लस आहे. आणि तसेच प्रोवन बुल आहे आपल्याकडे, मार्शल आहे, सोबेरानो आहे, टेक्रो आहे, मल्हार आहे, बकासूर आहे. हे चांगल्या फुलं आणि या चांगल्या गाई, याच्यापासून आता आपण पुढची फास्ट जनरेशन तयार करणार आहे. म्हणजे ह्या गाईचे पोहून कलेक्ट करायचे आणि जे आपले जे बुल आहे त्यांचे स्पम कलेक्ट करून लॅबमध्ये आपण त्याचे एम्ब्रियो तयार करणार आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार. आणि जे चांगले बुल आहे आपले, मार्शल आहे, सोबेरानो आहे, यांचे सिमन कलेक्ट करून शॉर्टेड सिमन आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार. तर आत्तापर्यंत तुम्ही नंदी मोठा गेले पतंजली रामदेव बाबा यांना दिला त्याबद्दल थोडं किती सांगायचं? दिला तर काय सांगायचं, त्यांना लागायचं गाई दिल्या आणि दूध पण दिला. आणि पण फार मोठी गोष्ट आहे, कारण पतंजली सारखं एवढं मोठं विद्यापीठ त्यांना एवढं इथून त्यांनी घेऊन गेला. आपल्या महाराष्ट्राची निश्चित मोठी गोष्ट आहे आता जालना जिल्ह्याची. नाही, आता मुळा बघा, महाराष्ट्रातला पहिला फॉर्म या की 2019ला पण आपण विजेते होतो. महाराष्ट्र शास्त्राचं विभागाचं जे मोठं प्रदर्शन झालं, 2023ला पण आपण विजेते आणि 2026ला पण. 19ला फडणवीस साहेब होते, आदरणीय आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते, 23ला आदरणीय शिंदे साहेबाच्या हस्ते आणि 26ला परत आपले फडणवीस साहेबाच्या हस्ते. पहिला फॉर्म आहे की लगातार हॅट्रिक करणारा. मला ते सगळं काही पुढं समजा हे जेनेटिक्स चांगलं जेनेटिक्समुळे सगळं शक्य झालं. तर आजच्या तरुणांना दुग्ध व्यवसाय आणि गिर गोपालनाबद्दल तुमचा काय संदेश आहे? नाही, नवीन जे तरुण आहेत त्यांनी ते यायला पाहिजे. फक्त काय आहे, प्रॉपर याच्यामध्ये काम झालं पाहिजे. नुसतं सोशल मीडिया वगैरे करून तुम्ही सक्सेस होऊ शकता. मला जर तर मग मी त्या सोशल मीडियाचा खूप आधार घेतला असला. आज ज्यानी त्या मी 5 देशात जाऊन आलो किंवा पहिला फॉर्म आहे की 3 वेळा CMच्या हस्ते आवड घेणारा, तर मी त्याचं काही गाजावाजा न करता एक शांततेनं हे सगळं तयार केलं आणि पुढे शेतकरी कसं होतं. प्रत्येक तरुण याच्यामध्ये जर आलं तर सुवर्ण संधी आहे. चांगले दिवस आहे आपल्याला. नमस्कार, आपण पाहिली महेश गिर गोशाळाची माहिती. यानंतर पुढील भाग हे आता सगळं ते थोडं सिल्वनियाच्या डॉटर आहेत. ते समोर आपल्याला दिसतात तर नाव ही पिल्लू आहे, श्रीवल्ली आहे, सेनापती आहे. प्रत्येकाला वेगवेगळे नाव आहे. दुसऱ्या ही पहिल्या ती त्याचं वाचून पाहिजे आता सेकंड नेक्स्ट. हे 10+ चालायला 100% चालायला पाहिजे. तिचं जे ग्रोथ आहे, पण आईची हिस्ट्री चांगली, बाप तर पेट्रो आहे. तर बोलू तुम्हाला मार्शल बघायचं. आज तुम्ही नाही सर